Now after the telophase and cytokinesis 1, or after the meiosis 1, the next phase will start, that is known as meiosis 2. This meiosis 2 is also known as इक्वेशनल डिव्हिजन. आधीची जी होती ती रिडक्शनल डिव्हिजन होती, आता इक्वेशनल डिव्हिजनच असं याला म्हटलं जातं. नाउ व्हॉट अगेन दी meiosis 2 विल स्टार्ट विथ दी प्रोफेज 2, मेटाफेज 2, एनाफेज 2, टीलोफेज 2 अँड देन सायटोकायनेसिस. म्हणजे जे प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टीलोफेज 1 आधीच्या फेजमध्ये झाले आहेत, या meiosis 2 मध्ये प्रोफेज 2 येईल, मेटाफेज 2 होईल, एनाफेज 2 होईल आणि टीलोफेज 2 होईल. आणि टीलोफेज 2 नंतर सायटोकायनेसिस होईल. आणि ॲट द एंड ऑफ दिस सायटोकायनेसिस और ॲट द एंड ऑफ meiosis 2 4 हॅप्लॉइड सेल्स आर प्रोड्यूस्ड. अगदी सुरुवातीला बघा डिप्लॉइड सेल होती, द सिंगल डिप्लॉइड सेल इज देअर. दिस सिंगल डिप्लॉइड सेल विल डिवाइड into 2 haploid cell, and these 2 haploid cell later on divide into 4 haploid cells. So at the end of meiosis you will get the 4 cell with a haploid number. हॅप्लॉइड नंबर म्हणजे क्रोमोझोम नंबर अर्धे झालेले आपल्याला याच्यामध्ये मिओसिसमध्ये दिसतील. सो सगळ्यात सुरुवातीला सपोज 4 क्रोमोझोम नंबर असेल तर meiosis 1च्या एंडला 2 क्रोमोझोम असलेल्या 2 सेल तयार होतील आणि meiosis 2च्या एंडला 4 सेल तयार होतील. त्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर काय होईल, हॅप्लॉइड झालेला असेल. नाउ व्हॉट इज प्रोफेज 2? जसं प्रोफेज 1 होतं तसंच प्रोफेज 2 आहे. हिअर अगेन द न्यूक्लियर एनव्हलप गेट फ्रॅगमेंट्स अँड स्पिंडल फॉर्मेशन विल स्टार्ट. जे न्यूक्लियर एनव्हलप तयार झालं होतं सायटोकायनेसिस नंतर किंवा सायटोकायनेसिस व्हायच्या आधी, ते न्यूक्लियर एनव्हलप डिसअपिअर व्हायला सुरुवात होईल, त्याचे फ्रॅगमेंट्स तयार होतील आणि स्पिंडल फॉर्म्स सुरू होईल. आफ्टर दी प्रोफेज 2, मेटाफेज 2 विल ऑकर, and in this what happens, again the chromosome will occur at the equator. अलाइन होतील ते आणि क्रोमोझोम इक्वेटोरला आलेले असतील. ही जी प्रोसेस आहे ही दोन्ही सेलमध्ये सुरू झालेली असेल. सो द मेटाफेज 2 विल ऑकर अँड द क्रोमोझोम अगेन विल गेट अलाइन टू द इक्वेटोर. नाउ आफ्टर मेटाफेज द एनाफेज 2 will start. In this what happens, the sister chromatids सेपरेट अँड मूव टू द अपोजिट पोल. जे क्रोमोझोम होते त्याचे सिस्टर क्रोमॅटिड ज्या होत्या त्या सिस्टर क्रोमॅटिड स्पिंडल फायबरला अटॅच होऊन सेंट्रोमियरपासनं त्या सेपरेट झाल्या आहेत आणि आता त्या 2 पोल्सकडे, अपोजिट पोलकडे काय होईल, इट विल स्टार्ट्स टू मूव अँड दॅट इज नथिंग बट द एंड ऑफ द एनाफेज. अँड ॲट द सेम टाइम द टीलोफेज विल स्टार्ट. In telophase what happens, the nuclear envelope will starts to assemble, then chromosome get condensed and spindle which is produced, it starts to disappear. And at the same time, at the end of telophase, the cytokinesis process will starts, and due to the cytokinesis these 2 cells will develop or divide into 4 cells. So this is nothing but the telophase. Now this is very important diagram which shows the exact picture when we see the cell under microscope. जेव्हा आपण एखादी सेल मायक्रोस्कोप मध्ये बघतो तेव्हा आपल्याला कसं दिसतं, तर पहिली डायग्राम तुम्हाला दिसेल की प्रोफेज 1 ची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा मायक्रोस्कोप मध्ये बघू सेलला तेव्हा आपल्याला प्रोफेज 1 अशी दिसेल. प्रोफेज 1 नंतर जी मेटाफेज येते ज्याच्यात आपण म्हणतो की इक्वेटोरला सगळे क्रोमोझोम अरेंज झालेले असतात. सो यू विल गेट दी इक्वेटोरियल प्लेन. इथे स्पिंडल किंवा पोल आपल्याला दिसणार नाही, बट इट विल कम अँड अलाइन विथ दी इक्वेटोर. एनाफेजमध्ये काय झालं आहे बघा, तर हे जे काही क्रोमोझोम होते हे स्पिंडल फायबर्स अटॅच झाल्यानंतर 2 पोलला सेपरेट झाले आहे. अशा प्रकारे meiosis 1 आपल्याला दिसेल. meiosis 2 मध्ये काय दिसेल बघा, मेटाफेज 2 मध्ये परत जे क्रोमोझोम होते ते क्रोमोझोम काय झाले आहेत, अलाइन झालेले आहेत. इट विल अलाइन टू द इक्वेटोर, इक्वेटोरला अलाइन झाले आहेत. एनाफेज 2 मध्ये काय झालं आहे, दिस क्रोमोझोम विल पुल टुवर्ड्स दी 2 डिफरंट पोल्स. 2 पोलला ते ओढल्या गेले आहेत. आणि टीलोफेज नंतर तुम्हाला असं दिसेल की वेगवेगळे 4 भाग तुम्हाला एका याच्यामध्ये टीलोफेजमध्ये दिसतात. त्याला आपण पोलन ग्रेन्सच्या भाषेत किंवा पोलन ग्रेन्स सोबत जर जेव्हा बघत असू तर त्याला आपण टेट्रॅड असं म्हणतो, पोलन टेट्रॅड. सो 4 different cell which is
अंडरगोईंग द प्रोसेस ऑफ सायटोकायनेसिस विल ऑब्झर्व. इथे तुम्हाला 4 वेगवेगळे क्रोमोझोम किंवा न्यूक्लिअर मटेरियल सेपरेट झालेलं दिसेल. याच्यानंतरच्या प्रोसेसमध्ये काय होईल, जे काही क्रोमोझोम आहेत, जी काही सेल तयार झाल्या त्या सेल आता सेपरेट होण्याचं काम सायटोकायनेसिसमध्ये होईल. नाउ मूव्हिंग टू द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द डिस्कशन, दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ मिओसिस. कशासाठी मिओसिस होतं, काय गरज आहे. Suppose this is nothing but the one cell which is having the 16 chromosome in pollen grains and 16 chromosome in ovary. आपल्याला माहित आहे की पोलन ग्रेन्स आणि ओव्हरी याच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं आणि नवीन सेल तयार होते. सपोज पोलन ग्रेन्स इज हॅव्हिंग द 16 क्रोमोझोम नंबर and ovary is having the 16 chromosome number, and if the fertilization takes place in between these two cells, the new cell is produced with the 32 chromosome number. And as we know that the 32 chromosome number is not the chromosome number of that particular original plant. The plant will develop as another different types of plant. So to maintain the reproduction and the characters in between the same organism, there will be a occurrence of this meiosis. जर हे क्रोमोझोम नंबर जर मेंटेन झाले नाही तर तो ऑर्गॅनिझम ओरिजिनल ऑर्गॅनिझम राहणार नाही आणि म्हणून मिओसिस हे महत्त्वाचं आहे. सो टू मेंटेन दी क्रोमोझोम नंबर, दी मिओसिस विल बी इम्पॉर्टंट. मग काय होतं मिओसिस प्रोसेसमध्ये, काय होतं तर जे 16+16 क्रोमोझोम नंबर्स आहेत पोलन ग्रेन्स आणि ओव्हरीचे, दॅट विल नॉट डायरेक्टली गो टू द फर्टिलायझेशन. हिअर द अनदर प्रोसेस विल ऑकर and that process is known as meiosis. And as meiosis occur in pollen grains and ovary, the number of that particular cell will get reduced to the haploid. म्हणजे जो 16 क्रोमोझोम नंबर होता तो 8 असा हा रिड्यूस झालेला असेल. and now after that what happens, these pollen grains and ovary get undergo the process of pollination and then fertilization, and the same number, that is 16, get maintained in the at the end of fertilization or after the process of fertilization. So that we called it as a maintenance of the chromosome number. So the first most important process or the important is there to maintain the chromosome number. Later on to bring the variation in character. आपण बघितलं की चियाझ्मा फॉर्मेशन होतं, सिनॅप्सिस होतो, and due to that what happens, the variation in character will takes place. Not only variation, but to maintain the similarity in characters of the parents is also the most important characteristics which is done by this meiosis. So these are nothing but the important thing which is done at the end of meiosis. In today's lecture we have seen the two different phases, that is meiosis 1 with the metaphase 1, then anaphase 1 and telophase 1. After telophase 1 cytokinesis occur, and after cytokinesis 2 haploid cells are produced. These 2 haploid cells undergo the meiosis 2, and in meiosis 2 another 2 cells are produced, and this cell is having the same chromosome number, that is haploid chromosome number. So at the end of meiosis 4 cells are produced from one cell, but the difference in these two cells are the number of chromosome get reduced to the half. म्हणजे क्रोमोझोम नंबर सपोज एखाद्या सेलचा 4 असेल तर मिओसिस नंतर ज्या 4 सेल तयार होतील त्या 4 सेलमध्ये क्रोमोझोम नंबर 2 प्रत्येक सेलमध्ये आलेला असेल. सो दॅट इज नथिंग बट द मिओसिस. सो वी एंड विथ दिस पर्टिक्युलर डिस्कशन. इन नेक्स्ट लेक्चर we are going to move for the another discussion.